संघर्ष आणि त्यांच्या हाकेवरती त्यांनी आव्हान दिल्यानंतर एवढा सर्व समाज जमतो, नक्कीच म्हणजे या विषयामध्ये यश येणार आहे. एवढा जोर इकडे नका दाखवू. केले हे अजून किंवा त्याच्या मागे कोण होतं हे अजून पोलिसांनी सांगितलेलं नाही. त्यामुळं निश्चितपणानं आंदोलन त्याच्यामध्ये नव्हते हे स्पष्ट आहे आणि हा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. त्यामुळं आम्ही दादांच्या सोबत सत्ताधारी आमदार आहेत तुम्ही, सरकारला विनंती करताना सरकारला आम्ही बऱ्याच वेळेला विनंती केलेली आहे की आंदोलन सुरू होण्याच्या आधी 2 महिन्यापासून आम्ही विनंती करतोय की याच्यामध्ये सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा. आमदारांचं पण ऐकत नाही सरकार. असं आमदारांचं ऐकत नाही असं नाही, परंतु याच्यामध्ये सरकारने आता ठाम भूमिका घ्यायची वेळ आलेली. विरोधी पक्ष भूमिका काय घेतली? मराठा आरक्षणाच्या संदर्भात आतापासून नाही तर सुरुवातीपासून क्रांती मोर्चापासून मी रस्त्यावरती आणि मनोज दादांनी जेव्हा पण आम्हाला आदेश दिले तर आम्ही रस्त्यावरती उतरतो आणि ते जे सांगतील जे आव्हान करतील त्या पद्धतीने आम्ही करतो. मुख्यमंत्र्यांना विनंती करणार हो नक्की. एक विरोधी वातावरण जरी आमदार असलो तर आम्ही त्यांनाही पत्र देऊ. सर्व आमदार मिळून तिथे आम्ही जाणार आहोत तिथे.